नमस्कार, बीबीएस न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत। पाहूया बातम्या विस्तारानं। बातमी बीडमधून आहे। मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी दिंडोरीचे गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्यावर संशय व्यक्त होतोय। संभाजी ब्रिगेडनं पत्रकार परिषद घेऊन तृप्ती देसाई यांना पाठिंबा दिलाय। देशमुख हत्येतील आरोपींचा शोध सुरू असून या प्रकरणात मोरे यांच्या आश्रमाचा संदर्भ असल्याचा आरोप आहे। तसेच यापूर्वी एका महिलेच्या विनयभंगाचा आरोप देखील मोरे यांच्यावर करण्यात आला होता। संभाजी ब्रिगेडनं सारिका सोनवणे प्रकरणाचाही उलगडा करण्याची मागणी केली आहे। बीड मस्ताजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची थेट दिंडोरीचे गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्याशी संबंध जोडला जात आहे। या संदर्भात संभाजी ब्रिगेडने पत्रकार परिषद घेऊन तृप्ती देसाई यांना पाठिंबा दिला आहे। देशमुखचे मारेकरी त्र्यंबकेश्वर येथील आश्रमात थांबल्याचे पुरावेही पोलीस शोधत आहेत। या प्रकरणाशी संबंधित असलेल्या आरोपींचा शोध पोलीस घेत आहे। वाल्मिक कराड व सुदर्शन घुले, सिद्धार्थ सोनवणे दिंडोरे येथील स्वामी समर्थ आश्रमात असल्याची माहिती होती। देशमुख प्रकरणात अण्णा मोरे यांचा हात असल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे। यापूर्वीही याच आश्रमात एका महिलेचा विनयभंग करण्यात आला होता। ही तक्रार महिलेने 10 ऑक्टोबर 2023 ला पंचवटी पोलीस ठाण्यात अण्णा मोरे विरोधात अर्ज देऊन तिला न्याय द्यावा असे अर्जात नमूद करण्यात आले होते। मात्र पोलिसांनी अण्णासाहेब मोरे यांच्या टीमने संगनमत करून या महिलेला उलट चर्चेतून गुंतवून तिला आरोपी करण्यात आले असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये देण्यात आली आहे। सध्या या महिलेचा तपास नाही, ही महिला सध्या गायब आहे असेही पत्रकार परिषदेत प्रामुख्याने नमूद करण्यात आले। संतोष देशमुख यांच्या प्रकरणाबरोबर नाशिक मधील सारिका सोनवणे प्रकरणाचाही उलगडा झाला पाहिजे असे समज ब्रिगेडचे प्रफुल्ल वाद यांनी सांगितले। 2 महिन्यापासून आमच्या भावाची हत्या मस्ताजोग येथे झाली। अत्यंत हृदय पिळवून टाकणारी घटना त्या ठिकाणी घडली। इतके अमानुषपणे अन्याय अत्याचार त्या ठिकाणी झाले। पाणी मागत असताना पाणी सुद्धा दिलं नाही। 150 पेक्षा जास्त वार त्याच्यावर झाले। या वाल्या कराडनी इतक्या अमानुषपणे त्याला मारलं तरी देखील नाशिकचे तथाकथित गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे हा काय वृत्तीचा माणूस आहे आपल्या सर्वांना माहित आहे। आपल्या माध्यमांमधून देखील आम्ही त्या बातम्या वाचलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणात आपण एखाद्या गुन्हेगाराला पाठीशी घालणं हे कुठेतरी निषेधार्ह आहे। 15-16 तारखेला तो तुमच्या आश्रमात होता आणि 17 तारखेला तो तिथून बाहेर पडला आणि काल गुरुमाऊलींच्या सुपुत्रांनी अशी बातमी आपल्या माध्यमांमध्ये दिली की तो दर्शनासाठी आला असेल, आम्ही नोंदी त्याच्या ठेवत नाही। मला एक खरं सांगा गुरुमाऊली, तुमचं त्र्यंबकेश्वरचा आश्रम असेल किंवा तुमचा दिंडोरीचा आश्रम असेल, तिथं फिरण्यासाठी 2 दिवस लागतात का हो? हा आमचा प्रश्न आहे। आणि सारिका बाबूराव सोनवणे आता प्रकर्षानं घेण्याचा मुद्दा हा तृप्तीताई देसाई यांना संभाजी ब्रिगेडचं समर्थन आहे। संभाजी ब्रिगेड नाशिक त्यांचं समर्थन करते। त्यांनी केलेली एक बातमी त्या ठिकाणी सत्यप्रतेवर त्यांनी सांगितलेली आहे। त्यांच्यापर्यंत वस्तू देखील पोहोचलेल्या आहेत म्हणून त्यांनी सत्यकथन त्या ठिकाणी केलेलं आहे। माझा देखील तृप्ती देसाईंना फोन झालेला आहे। तृप्ती देसाईंचं आम्ही अभिनंदन केलं। गेली 1 वर्ष आम्ही पोलीस प्रशासनाला देखील सांगत होतो की या प्रकरणात जातीनं लक्ष घाला। माझ्याकडे काही डॉक्युमेंट उपलब्ध आहे। पत्रकार परिषदेनंतर सगळं पत्रकार बांधवांना देणार आहे। याच्यामध्ये अंकुश शिंदे त्यावेळेसचे तत्कालीन सीपी आणि पंचवटी पोलीस स्टेशनचे पीआय अनिल शिंदे साहेब हे त्या ठिकाणी होते। त्या महिलेनं तक्रार गुरुमाऊलीवर केलेली होती। आज ती महिला नाशिकमधून गहाळ झालेली आहे। त्या महिलेवर खोटे गुन्हे दाखल करून निंबा शिरसाट नावाचं काल्पनिक चित्र बनवून, व्यक्ती जरी खरा असला निंबा शिरसाट तरी काल्पनिक गोष्टी बनवून त्या महिलेवर खंडणीचे आरोप करून तिला जेरबंद केलं होतं। अनेक खोट्या केसेस त्या महिलेवर दाखल झाल्या होत्या। आणि आता मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो, आमच्या संभाजी ब्रिगेडच्या कोणाच्याही जीविताला काही झाल्यास त्याला पूर्ण मोरे कुटुंबीय जबाबदार राहणार आहे। त्याचे 3 पोरं आणि गुरुमाऊली हे त्याला जबाबदार असणार आहे। स्वामी समर्थांचे भक्त असलेल्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। या गुरुमाऊलीवर कोणी विश्वास ठेवू नये। आता हे बघा, तुम्ही 19/10/2023 ला दिलेलं हे पत्र आहे पंचवटी पोलीस स्टेशनला।
24 तासाच्या आत महिला तिथं तक्रारदार असताना 24 तासाच्या आत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता, तो गुन्हा दाखल झालेला नव्हता. त्यानंतर तिला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून आज सारिका बाबूराव सोनवणे कुठे आहे आम्हाला देखील माहिती नाही. ती फक्त माऊलींनाच माहीत असेल आणि त्यांच्या 3 सुपुत्रांना माहीत असेल. म्हणून आम्हाला याही पुढे जाऊन सांगायचं आहे, इथं कोणाच्या जीविताला काही झाल्यास त्या मोरे कुटुंबीय जबाबदार राहणार आहे. त्यानंतर त्यावेळेच्या तातडीनं त्यांची बदली झाली अंकुश शिंदे सरांची. ही कुठल्या प्रकरणावर झाली हे माध्यम प्रतिनिधींनी देखील शोधणं गरजेचं आहे. हे पत्र मी दिलेलं होतं संभाजी ब्रिगेडच्या नावानं. याच पत्राचा आधार घेऊन त्यानंतर मी पत्र पलटतो. या पत्रानंतर त्या महिलेनं आमच्याकडे दिलेलं कथन केलेलं सर्व पत्र आमच्याकडे उपलब्ध आहे. तिची स्वाक्षरी देखील यावर आहे. त्यानंतर काही माध्यमांमध्ये या बातम्या छापून आल्या होत्या. या बातमीमध्ये महिला कृषी सहाय्यकाचे अखेर निलंबन. आता गुरुमाऊलीचा म्हणजे आकाचा या प्रकरणाशी कसा संबंध आहे हे मी या ठिकाणी नमूद करतो. सहाय्यक कृषी अधिकारी त्यावेळेची सारिका बाबूराव सोनवणे हिचं निलंबन झालं त्या गुन्हे दाखल झाल्यानंतर, आणि ते देखील धनंजय मुंडेच्या सहकार्यानं केलं, कारण त्यावेळेसचे कृषी मंत्री तत्कालीन धनंजय मुंडेच होते. हे आपल्याला प्रकर्षानं सांगायची इच्छा आहे. आज हे सगळं खुलासा करण्याचं कारण आमच्याकडे जे साधन उपलब्ध आहे ते साधन आम्ही माध्यम प्रतिनिधींना देत आहोत. याच्या माध्यमातून आपल्याला चौकशीच्या खोलापर्यंत जाण्यास मदत होईल. तृप्तीताई देसाईंना देखील याची मदत होईल. आणि ज्यांना कोणाला वाटत असेल का गुरु माऊली धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत, त्याच्यासाठी तुकाराम महाराजांनी फार सुंदर एक काव्य रचलेलं आहे. ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून राख डोळे झाकून करती पाप, तुका म्हणे सांगू किती जळो तयाची संगती, नाठाळाचे काठी हनुमाती. आम्ही तुकाराम महाराजांचे वारकरी आहोत. अशा बंधू बाबांना आम्ही खतपाणी घालणार नाही. पण आम्हाला या प्रकरणामध्ये ती सारिका बाबूराव सोनवणे मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन चालू असताना संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना भेटायला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर ती आली आणि तिने ही सगळी कथन केलेली घटना ही सगळी आम्हाला सांगितली. त्यानंतर ते पत्र तिने आम्हाला दिलं. या सर्व घटना आम्ही ऐकल्यानंतर आवाज झालो, कारण इतकं मोठं एम्पायर एखाद्या धर्मपीठावर बसलेल्या माणसाचं असल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीचं विकृत काम करणं हे कुठंतरी शोभनीय नाही. आमच्यावर देखील वेगवेगळ्या पोलिसांची नावं सांगून, गृहमंत्र्यांचं नाव सांगून, फडणवीसांचं नाव सांगून, धनंजय मुंडेंचं नाव सांगून आम्हाला वारंवार त्रास दिलेला आहे. या व्यक्तीनं 1 वर्ष गेली 1 वर्षापासून यांनी सातत्याने आम्हाला छळलेलं आहे. आम्ही कामधंदे सोडून यांच्या दबाव यंत्रणेखाली आम्ही वावरत होतो. पण तृप्तीताई देसाईंच्या रूपानं एक जिजाऊ सावित्री समय आणि अहिल्यामाईंची लेख म्हणून ती पुढे आलेली आहे. आम्ही त्यांना या प्रकरणाची जी मदत लागेल ती करणार आहोत. आमचं आपल्या माध्यमांमधून विनंती आहे की या प्रकरणाच्या खोलापर्यंत आपण गेलं पाहिजे. आणि आत्ताची पत्रकार परिषद घेण्याचं प्रमुख कारण असं, या पत्रकांमध्ये तुम्हाला सर्व आम्ही जे खुलासे करणार आहोत त्याचे सगळे डॉक्युमेंट या ठिकाणी उपलब्ध आहेत. हे तुम्हाला आम्ही सर्व या पत्रकार परिषदेनंतर देणार आहोत. आपल्या माध्यम प्रतिनिधींना काल अनेक तुमच्या माध्यम प्रतिनिधींनी देखील प्रश्न विचारले गुरुमाऊलींच्या सुपुत्रांना. त्यावेळेला त्यांनी सांगितलं 21व्या शतकाचा आधार घेऊन का ग्लोबल आपण जात असताना आता कोणीही कुठल्याही टेक्नॉलॉजीचा वापर करून कशाही पद्धतीच्या बातम्या बनवतो किंवा कशाही पद्धतीचे व्हिडिओ ऑडिओ व्हायरल केले जातात. आम्हाला इतका दबाव यंत्रणा त्यावेळेला वापरली, प्रचंड दबाव यंत्रणेमध्ये आम्हाला वावरल्या गेलो. आणि आमच्या काही प्रमुख आमचे साथीदार देखील आहेत, त्यांचे नावं घ्यायला मला त्यांनी सांगितलं होतं की आमचे नावं त्या पत्रकार परिषदेत घेऊ नये, म्हणून त्यांचे नाव मी इथं घेत नाही. पण संभाजी ब्रिगेडच्या वतीने ही पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत. याला वाचा कुठेतरी फुटावी आणि आमच्या मनाचं आत्मिक समाधान व्हावं, कारण मी स्वतः या विवंचनेतून गेली 1 वर्ष जात आहे. बातमी नागपूरमधून आहे. देवेंद्र फडणवीसांनी दावोस दौऱ्यावर पैशांची उधळपट्टी करू नये अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे. त्यांनी राज्यातील जंगलराज, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, मेळघाट अत्याचार आणि मराठा ओबीसी वाद यावरून सरकारवर हल्लाबोल केलाय. पटोले म्हणाले, महागाई, बेरोजगारी सारख्या मुख्य समस्यांकडे दुर्लक्ष करून सरकार दिशाभूल करत आहे. देवेंद्र फडणवीसांनी दावोसला जाऊन पैशाची उधळपट्टी करू नये, नाना पटोले म्हणाले. सैफ अली खानवर नाना पटोले म्हणाले,
या गोष्टींना किती स्थान द्यावे हा वेगळा मुद्दा आहे. महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचा आहे. सगळ्यांनी आनंदित राहावे असा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झाला आहे. मुंबई सुरक्षित नाही, गावातील सरपंच सुरक्षित नाहीत. दिल्लीत आणि देशात महाराष्ट्रात जंगल राजाची चर्चा आहे. भाजपने सत्तेसाठी दहशत निर्माण केली आहे. आता बेमाईने निवडून आलात, पण हे नेहमी चालणार नाही. या सरकारमध्ये 65% दागी मंत्री आहेत. यावरून राज्यात काय चित्र बनत असेल हे लक्षात येते. मेळघाट अत्याचारावर नाना पटोले म्हणाले, महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, पोलिसांची भीती राहिलेली नाही, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पोलीस पोस्टिंगमध्ये पैसे घेतले जातात, कुणालाही भीती राहिली नाही, म्हणून अशा घटना घडतात असे देखील ते म्हणाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणावर नाना पटोले म्हणाले, संतोष देशमुख हे एका गावाचे सरपंच होते. परभणीमध्ये मृत्यू झाला. या गोष्टींना जातीपातीवर नेऊ नये. या सरकारने मराठा ओबीसी वाद निर्माण केला आहे. यामुळे मुद्दे बाजूला राहिलेत आणि शेतकऱ्यांचे मुद्दे बाजूला झालेत. शेतकरी कोण्या एका जातीचा नसतो. महागाई, बेरोजगारी मुद्दे आहेत. या मूळ प्रश्नांवर विचार करायला पाहिजे असे देखील म्हणाले. बघूयात यावेळी विविध मुद्द्यांवर नाना पटोले काय म्हणाले ते. जलजीवन मिशन मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जो आहे तो खासदार निलेश लंके यांनी केलेला आहे. मोदींची फार महत्वाकांक्षी योजना ही होती. बघा, या योजनेमध्ये 50% राज्य सरकारचे आणि 50% केंद्र सरकारचे आहे. आम्ही जेव्हा या योजना केंद्र सरकार डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या काळात चालल्यात, 90% केंद्र सरकार द्यायचं आणि 10% राज्य सरकार द्यायचे. म्हणजे अशा पद्धतीची ही योजना होती. ही योजना काही मोदींनी महत्वाकांक्षी योजना नाही, तर अनेक वर्षापासून काँग्रेसच्या काळातही सुद्धा ह्या योजना चालू आहेत. पण यांच्यासारख्या प्रत्येक हर घर में नल, नल में पाणी अशा पद्धतीच्या घोषणा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कधीच केल्या नाही. योगायोगानं नरेंद्र मोदीचं सरकार, त्यांच्याच विचाराचं सरकार महाराष्ट्रामध्ये आहे. बघा, हा भ्रष्टाचार कोण करताय? मोदी सरकार करते आहे की राज्यातलं फडणवीस सरकार करते आहे? त्याच्यामुळे या योजनेमध्ये गावामध्ये जे खोदून ठेवलेलं आहे, पाण्याचा सोर्स नाही, पाणी नाही, फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांच्याकडून दलाली खाण्याचं काम जे सरकार करते आहे ते खरं वास्तव्य आहे. आणि अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक गावामध्ये पिण्याचं पाणी नाही. जलजीवन योजनेचं काम पूर्ण झालेलं आहे, पण पाण्याचा सोर्स नाही. अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. आणि जे पाईपलाईनचं काम झालं त्याच्यातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. खासदार लंकेने जे सांगितलं त्याच्यातली ही वास्तविकता आहे. चंद्रपूरमधील वीज निर्मिती चंद्रपूरच्या जनतेने जे आहे सरकारला सहकार्य केले, मात्र सरकार जे आहे ते आम्हाला माती खायला लावत आहे असं सुधीर मुनगंटीवारने सरकारला साहेब बोलले. भाजपचेच अनेक नेते भाजपच्या सरकारच्या विरोधात बोलताना आपण पाहतो आहे. त्याच्यामुळे भाजपमधला असंतोष हा लक्षात येतच आहे. मी मुनगंटीवारबद्दल बोलणार नाही, पण मी विधानसभेमध्ये 99च्या काळामध्ये जेव्हा पहिल्यांदा आम्ही आमदार झालो त्यावेळेस लोड शेडिंगचा विषय आम्ही उपस्थित केला होता. चंद्रपूरमध्ये माझं बालपण गेलेलं आहे, म्हणून चंद्रपूरची परिस्थिती मला माहिती आहे. त्यामुळे मी त्या काळात सांगितलं होतं की तिथं गोरे रंगाचे लोक असतील तरी काळे होतात, तिथं उष्णता आहे, पोल्युशन आहे. आणि म्हणून विदर्भात विद्युत निर्माण होत असताना विदर्भाच्याच लोकांना तुम्ही लाईट देत नाही असा प्रश्न मी त्याच काळात उभा केला होता. म्हणजे मला वाटतं की त्यांना उशिरा याची भ्रमिती झाली असेल मुनगंटीवारांना, पण मी तुम्हाला सांगतो की ही वास्तविकता आहे. चंद्रपूरच्या लोकांचं जीव धोक्यात आहे. आणि सगळ्यात मोठं पोल्युशन अगर या देशामध्ये कुठल्या शहरात असेल तर ते चंद्रपूर शहरात आहे. त्यामुळे सरकारने तातडीनं त्याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे, हीच भूमिका आमची आहे. महाराष्ट्रामध्ये मोठी गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा दौर असणार आहे 20 तारखेपासून. एकनाथ शिंदे पण अनेकदा गेलेत, राज्यातलेच उद्योगपती घेऊन गेलेत, सरकारच्याच खर्चाने घेऊन गेले. त्याचा हिशोब त्यांनी दिला नाही की कोण कोण यांच्याबरोबर गेले. हीच नकल फडणवीसांनी करू नये एवढीच आमची विनंती आहे. राज्यामध्ये ते म्हणतात की आमचं राज्य उद्योगामध्ये 1 नंबर आहे देशातलं. आता तर आपला देशाचा आपल्या राज्याचा नंबर 11व्यावर गेलेला आहे. आता तो अजून खाली जातो आहे. आणि म्हणून माझा हे सरकारला प्रश्न आहे की दाओसला जाऊन
राज्याच्या जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्यापेक्षा खऱ्या पद्धतीनं या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक आली पाहिजे. फक्त घोषणेचा पाऊस नाही. आणि महाराष्ट्रामध्ये जी बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्या औद्योगिक व्यवस्थेच्या माध्यमातून, आणि ते हरित उद्योग असले पाहिजे, पोल्युशनवाले उद्योग नसले पाहिजेत, आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जी बेरोजगारी आहे ती संपली पाहिजे. ही भूमिका आमची आहे. भाऊ, गडचिरोलीमध्ये तुम्ही म्हणाला की मोठ्या प्रमाणात खनने सुरू आहे आणि लूट सुरू आहे, बीड होऊ नये असं तुम्ही म्हणताय. गडचिरोलीचं नेमकं त्या पाठीमागं काय तुमचं? बघा, तिथं सरकार जेव्हा कारण की बीडचं जे उदाहरण आहे ते रेती माफियापासून सुरू झालं, आणि रेती माफिया इथूनच खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात एक उद्रेक नाही म्हणायचं की त्यांचा पैसा आणि आर्थिक ताकद वाढते, अवैध व्यवस्था त्याच्यापासून, मानसिकता त्याच्यातून निर्माण होते, आणि त्याच्यापासूनच बीडचं हे प्रकरण घडलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये रेतीचा प्रश्न जो आहे तिथून मोठ्या प्रमाणात आज रेती माफिया महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तयार झालेल्या, प्रत्येक तालुक्यात झालेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे आम्ही तर सरकारला सांगितलं होतं, मागच्याही सरकारला सांगितलं जेव्हा विखे पाटील होते, त्यांनी जे डेपो पद्धत लावलेली आहे रेतीची ती फेल झालेली आहे हे स्वतः रेकॉर्डवर विधानसभेत त्यांनी सांगितलं होतं. आणि म्हणून आम्ही सांगितलं की सरकारला हा जो रेतीचा महसूल मिळतो त्याच्यापेक्षा जास्त रस्त्यामध्ये खर्च आम्हाला करावा लागतं. त्यामुळे रेती फ्री महाराष्ट्रात केली आणि ओव्हरलोडच्या व्यवस्थेवर आपण ब्रेक लावला तर राज्याचे पैसेही वाचतील आणि सर्वसामान्याला कमी किमतीमध्ये रेती त्या ठिकाणी मिळेल. पण सरकार रेती माफिया तयार करून, तसंच गडचिरोलीमध्ये जे सुरजागड जिथं आयरन ओर मोठ्या प्रमाणात मिळतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात माफिया तयार करते असं चित्र पाहायला मिळते आहे. आणि म्हणून बीड सारखी माफिया वृत्ती गडचिरोलीत होऊ नये याची काळजी आम्हाला आहे. म्हणजे काय त्याच्याकडे तुम्ही मला असं वाटतं की मीडियानी तिथं स्वतः जावं आणि तिथलं सगळं दर्शन घेऊन यावं. आपण तिथली वास्तविकता बघावी, तिथल्या लोकांचं जनजीवन कसं प्रभावित झालेलं आहे या सगळ्या व्यवस्थेमुळे. त्यामुळे हे सगळं पाहिलं तर तुम्हाला वास्तविकता पूर्ण देशाला दाखवता येईल. भाऊ, आजपासून संघ राज्यातल्या मंत्र्यांचा 2 दिवसाचा वर्ग घेणार आहे. तुम्हाला काय आक्षेप आहे? आम्हाला काय आक्षेप राहायचा, पण मूळ प्रश्न आहे की आता अलीकडे देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, त्याच्यामुळे मंत्र्यांना ते ट्रेनिंग देत असते. बातमी पुण्याहून आहे. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे 15 व 16 डिसेंबरला दिंडोरी आश्रमात मुक्कामाला होते असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे. त्यांनी संशयास्पद सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करून सत्य परिस्थिती उघड करण्याची आणि सीआयडीनं या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. वाल्मिक कराड व विष्णू चाटे हे दोघेही 15 आणि 16 डिसेंबरला दिंडोरी आश्रमात मुक्कामाला होते, तृप्तीताई देसाई म्हणाल्या. वाल्मिक कराड व विष्णू चाटे हे दोघे 15 आणि 16 डिसेंबरला दिंडोरी आश्रमात मुक्कामाला होते. आश्रमाचे प्रवक्ते आबासाहेब मोरे कराड 16 डिसेंबर रोजी दर्शनाला आला होता. आम्हाला माहिती नाही असे खोटे सांगत आहे. आता त्याचे बिंब फुटले आहे, त्यामुळे तो आलाच नव्हता हे आश्रमातील लोक सांगू शकत नाहीत. म्हणजे 16 डिसेंबर तारीख ही मी बरोबर सांगितली होती. राज्यभर वाल्मिक कराडच्या विरोधात आंदोलन सुरू असताना हजारो लोकसंख्यांच्या गर्दीत, तेही नाशिक जिल्ह्यात, तो दर्शनाला येऊ कसा शकतो? दर्शनालाच आला असला तर भक्तांनीच त्याला ओळखून ताब्यात दिला असता, परंतु त्याला आश्रमात वास्तव्यास ठेवण्यात आले होते, त्याला लपवण्यात आले होते आणि त्याच्याच बरोबर विष्णू चाटेही होता. संशयास्पद सीसीटीव्ही आढळल्याने सीआयडीने आश्रमाचा डीव्हीआर ताब्यात घेतला आहे. 13 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत अण्णासाहेब मोरे यांची मुले आणि वाल्मिक कराडची पत्नी कुटुंबियांचे सीडीआर काढणे गरजेचे आहे.
सत्य परिस्थिती लोकांनी समजावी तिथे आश्रमात वाल्मिक कराड हा 15 आणि 16 डिसेंबर रोजी मुक्कामालाच होता. हे सीआयडीचा तपास झाल्यानंतर हे सीसीटीव्ही फुटेज मधील व्हिडिओ सीआयडीने सार्वजनिक करावे जेणेकरून लोकांना सत्य परिस्थिती समजेल. सीआयडीने यामध्ये सर्वांची कसून चौकशी करावी तसेच हे प्रकरण दाबले जाणार नाही यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना आदेश देणे गरजेचे आहे असं दिलेला होता. नाशिक जिल्ह्यातील अण्णासाहेब मोरे यांच्या दिंडोरीच्या आश्रमात खंडणीत फरार असलेला आरोपी आणि मोक्यामध्ये आरोपी जो आता पोलीस कस्टडीत आहे तो वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे दोघंही 15 आणि 16 डिसेंबर रोजी दिंडोरीच्या आश्रमात मुक्कामाला होते असं मी स्टेटमेंट केलेलं होतं. आश्रमातून असं सांगण्यात आलेलं आहे की 16 डिसेंबर रोजी तो लाखो भाविकांबरोबरच दर्शनाला आलेला होता. आम्हाला माहित नाही, परंतु मला स्पष्टपणे हे सांगायचं आहे की आश्रमातील हे जे कोणी आबासाहेब मोरे आणि त्यांची टीम पूर्णपणे खोटी उत्तरं देत आहे. 15 तारखेला आणि 16 तारखेला वाल्मिक कराडने त्या आश्रमामध्ये मुक्काम केलेला आहे. त्याचे जे सीसीटीव्ही फुटेज आहेत ते सीआयडीकडे आहेत आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांना मी हीच विनंती करेन की आपला तपास पूर्ण झाल्यानंतर हे जे फुटेज आहेत ते आपण सार्वजनिक करावे. कारण या आश्रमामध्ये त्याला वास्तव्य करण्यास दिलेलं होतं, त्याला आश्रय दिलेला होता आणि जो अशा फरार असलेल्या आरोपींना आश्रय देतो तो त्यांना गुन्ह्यात जो आहे तो मदत करत असतो. त्या कटात सामील आहे अशा पद्धतीचं जे आहे ते मानण्यात येतं. त्यामुळं मोरे कुटुंबीय आणि वाल्मिक कराड त्याची पत्नी यांचे 13 डिसेंबर ते 17 डिसेंबर पर्यंत सीडीआर सुद्धा तपासावेत, त्यांची चौकशी करण्यात यावी आणि आश्रमावर आणि हे जे मोरे आहेत त्यांनी जाणून बुजून त्याला जो आहे तो आश्रय दिलेला होता, त्याला मुक्कामाच ठेवलेलं होतं. हे याच्या संदर्भामध्ये तातडीनं जे आहे ते पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई करणं गरजेचं आहे. बातमी गोंदियामधून आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पक्षी गणनेला सुरुवात झाली आहे. देशभरातील 17 तज्ञ पक्षी निरीक्षक 3 दिवसांचा पक्ष्यांच्या प्रजाती, संख्या आणि वितरणाचा अभ्यास करतील अशी माहिती वन संरक्षक अधिकारी मनीषा चव्हाण यांनी दिली आहे. नावेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पक्षी गणनेला सुरुवात. पक्षी गणना तसेच पक्ष्यांची संख्या आणि त्यांचे वितरण मोजणे व या गणनेतून पक्ष्यांच्या प्रजातींची माहिती मिळवणे, या माहितीचा वापर करून पक्ष्यांच्या लोकसंख्येतील बदल समजून घ्यावा यासाठी गोंदिया भंडारा जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पक्षी गणना करण्यात येत आहे. देशभरातील पक्ष्यांच्या प्रजाती गणना करणारे 70 तज्ञ पक्षी निरीक्षक इथे आले असून सलग 3 दिवस पक्ष्यांच्या संख्येची माहिती मिळवली तर सदर पक्ष्यांच्या वितरणाबद्दल माहिती नागझिरातील अधिकाऱ्यांना दिली जाणार असल्याची माहिती वन संरक्षण अधिकारी मनीषा चव्हाण तसेच आरएफओ सागर बरसागडे यांनी दिली आहे. माझं नाव मनीषा चव्हाण, मी सहाय्यक वन संरक्षक नवीन नागझिरा अभयारण्य नवेगाव नागझिरा नॅशनल व्याघ्र प्रकल्प. आजपासून दिनांक 16 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 या दरम्यान नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाद्वारे 3रे पक्षी बर्ड सर्वे सुरू झालेला आहे. या बर्ड सर्वेसाठी देशभरातून 70 पक्षी प्रेमी आलेले आहेत. तर त्यासाठी आपण जे आपल्या नवेगाव व्याघ्र प्रकल्पामध्ये वेगवेगळ्या संरक्षण कुटी आहेत इथे त्यांची राहण्याची सोय केलेली आहे. या 2-3 दिवसाच्या दरम्यान ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पक्षी निरीक्षण करणार आहेत आणि त्यानंतर आपला अहवाल सादर करणार आहेत.
बातमी महाराष्ट्रातील राजकारणाच्या महत्वाच्या ठिकाणाची अर्थातच बारामतीची आहे. शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाची कास धरणं गरजेचं आहे असे सुनंदा पवार यांनी कृषी प्रदर्शनात सांगितलंय. या प्रदर्शनात AI तंत्रज्ञान, भरड धान्य प्रात्यक्षिक, मधमाशी प्रयोग, आधुनिक ट्रॅक्टर आणि पशु प्रदर्शनाचं आयोजन असून शेतकऱ्यांसाठी नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येते. शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाची कास धरणे गरजेचे आहे, सुनंदा पवार म्हणाले. कृषी प्रदर्शनवर सुनंदा पवार म्हणाल्या, या कृषी प्रदर्शनाचे हे 10वे वर्ष आहे आणि शेतकऱ्यांसाठी काम करत असताना या संस्थेला 55 वर्ष पूर्ण झाली आहेत. या प्रदर्शनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून, AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऊस आणि इतर अनेक पिके घेण्यात आली आहेत. जगातील 48 देशांनी आमच्या या AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या उपक्रमाची दखल घेतली आहे. भरड धान्यावर सुनंदा पवार म्हणाल्या, वेगवेगळी भरड धान्याची प्रात्यक्षिक देखील शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहेत. भरड धान्य हे मधुमेह कंट्रोल करतात, कॅन्सर नियंत्रित राहतो. या भरड धान्य पिकाचे प्रात्यक्षिक आणि स्टॉल शेतकऱ्यांसाठी इथे ठेवण्यात आले आहेत. मधमाशीवर ते म्हणाल्या, मधमाशी प्रयोग देखील या ठिकाणी शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे. जवळपास 600 पेट्या शेतकरी स्वतः डाळिंब बागेमध्ये भाडेतत्वावर घेऊन जातात. पशु प्रदर्शनवर ते म्हणाले, या प्रदर्शनामध्ये पशूंचे देखील प्रदर्शन पाहायला ठेवले आहे. आधुनिक पद्धतीने ट्रॅक्टर आणि त्याला लागणारी अवजारे देखील या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि मुख्य आकर्षण AI टेक्नॉलॉजी मुख्य आकर्षण असल्याचं सुनंदा पवार म्हणाल्या. या प्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षण AI टेक्नॉलॉजी आहे. यामध्ये आपण ऊसावर प्रयोग करत आहोत. येत्या काही काळामध्ये आपण सर्व फळबागांवर देखील AIच्या माध्यमातून प्रयोग करणार असल्याचं त्या म्हणाल्या. हायड्रोपोनिक्स आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपण इथे याच्यावरती काम करतोय मिलेटवर. तिथं मिलेट मधली भरड धान्य जी डायबिटीसला विरोध करतात, डायबिटीस कंट्रोल करतात आणि कॅन्सर साठी ती खूप चांगली आहे. त्याच्यावर आपण गेले 2-3 वर्ष झालं खूप चांगलं काम करतोय. त्यानंतर मधमाशी हा एक गेले काही वर्षांचा आमचा खूप जिव्हाळीचा विषय झालेला आहे. आज जवळपास 600 पेट्या मधाच्या 600 शेतकऱ्यांच्या प्लॉटवर आहेत आणि ह्या डाळिंब आणि काही फळबागा आहेत तिथं या पेट्या शेतकरी घेऊन जातात भाडेतत्वावर आणि त्यांचं फ्लावरिंगच्या मोहरामध्ये बागा आल्या की त्या पेट्या परत आपल्याकडे येतात आणि त्यातून मधाचं पण आपण हे करतो. जनावरं काही सिलेक्टेड काही गाई, घोडे आणि जनावरं आपण इथं आणलेली आहेत. डॉग शो आहे उद्या, हॉर्स शो आहे उद्या. काही आधुनिक वाहनं, ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरशी निगडीत काही नवीन काही अवजारं इथं आलेली आहेत. त्यामुळे यावेळचं मुख्य आकर्षण आहे AI टेक्नॉलॉजी आणि आता आपण ऊसावरती प्रयोग चाललाय. भविष्यामध्ये आपल्याला सर्व फळबागा याच्यावरती AI टेक्नॉलॉजी मधनं काम करायचंय. याच्यामध्ये 40% पाण्याची बचत होतीये, त्यानंतर खतांची बचत होतीये, औषधांची बचत होतीये आणि उत्पन्न डबल होतंय. त्यामुळे शेतकरी भयंकर उत्सुक आहे आता AI टेक्नॉलॉजी सोबत जायला. आज रोज 2-3 दिवस झाले तुम्ही पाहिलं असेल की काही हजारो लोकांनी तिथं रजिस्ट्रेशन केलंय की आम्हाला ह्या टेक्नॉलॉजी सोबत जायचं आहे. त्यामुळे मला वाटतं आता 9 महिन्याचा ऊस आहे आपला 32 कांडीवर गेलेला आहे. जेव्हा हा हार्वेस्ट होईल या शेतकऱ्यांच्या शेतातला ऊस तर ही एक जागतिक लेवलची बातमी होणार आहे की हा AI टेक्नॉलॉजीचं पहिलं हार्वेस्टिंग आमचं काय आम्हाला देऊन गेलं. 20 तारखेपर्यंत आता हे प्रदर्शन राहणार आहे. शेतकऱ्यांना काय आव्हान करणार राज्यात? शेतकऱ्यांना आव्हान एकच राहील की जागतिक लेवलला वाढत्या लोकसंख्येला अन्न लागणार आहे. अन्नाची गरज कायम राहणार आहे. त्यामुळे शेती विकू नका, पण शेती करताना ही इंडस्ट्री सारखी शेती करा, प्रोफेशनल शेती करा, टेक्नॉलॉजीचा अंगीकार करा. त्यानंतर AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही त्याला जॉईन होता त्यावेळेला ते तुम्हाला तंत्रज्ञान सांगतं गुगलवरनं की इतक्या हेक्टरवर टोमॅटोच्या लागवडीत, इतक्या हेक्टरवर वांग्याच्या लागवडीत, इतक्या हेक्टरवर शिमला मिरची लागवड आहे. तर तुम्ही नक्की काय करायचं हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला रस्त्यावरती टोमॅटो फेकायची वेळ येणार नाही. त्यामुळे थोडासा टेक्नॉलॉजीचा वापर, कमी खर्चातली शेती, कमी पाण्यातली शेती, पण शेतीशिवाय पर्याय नाही. प्रदर्शन वनी साहेब कुठेतरी परदेशात देखील जाते. सत्यानारायण असेल किंवा ऑक्सफोर्डचे डायरेक्टर जावकर सर काल उपस्थित होते. अगदी सर्वांनीच याची स्तुती केलेली आहे आणि भारताला खऱ्या अर्थाने पीक अन्नधान्य उत्पन्नात भारत परिपूर्ण झालेला आहे. परंतु इथलं तंत्रज्ञान घेऊन शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त विकसित करावं असं काल सर्व पवार साहेब असतील किंवा सर्वांनी मान्य केलेलं आहे. तर शेतकऱ्यांना आज तुम्ही अनेक दिवसांपासून इथे काम करत आहात, काय सांगाल नक्की शेतकऱ्यांना? हेच सांगते मी, तंत्रज्ञानाची कास धरा, शेती कसायच्या पद्धतीने तुम्ही बदला
आणि शेतीकडे जातीने लक्ष घाला. आज झालंय काय, कट्ट्यावरच्या गप्पा आणि राजकारणामध्ये शेतीकडे पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे. शेतीचं तुमच्याकडे नाही दुर्लक्ष झालं, तुमचं शेतीकडे दुर्लक्ष झालं. त्यामुळं शेतकऱ्यांनी खरंच शेतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं मला त्यांना विनंती करायची आहे. त्यामुळे शेतीकडे लक्ष दिलं तर शेती लाखांमध्ये कोटीमध्ये देते. त्याचा अनुभव मी स्वतः घेते. माझी फक्त 32 एकर शेती आहे. माझ्याकडे केशर आंब्याची बाग आहे, 2500 आंब्याची झाड आहेत. पण कधी मी प्रत्येक आंब्याचं मार्केटिंग मी स्वतः करते. तेव्हा मला कळतं की माझी बाग मला किती देते. बातमी नगर जिल्ह्यातील शिर्डी येथून आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. शिर्डी साई संस्थानाच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा श्री साई मूर्ती देऊन सत्कार केला. उपमुख्यमंत्री अजित पवार साई चरणी लीन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा श्रीमूर्ती देऊन सत्कार केला आहे. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. नंदुरबार येथील बातमी आहे. स्थानिक गुन्हे शाखेनं घरफोडीचे 4 गुन्हे उघडकीस आणले असून 23 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. मध्य प्रदेशातून 5 आरोपींना अटक केली असून त्यांनी नंदुरबार शहर, शहादा, तळोदा येथे चोरी केल्याची कबुली देखील दिली. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातही घरफोडी केल्याचा संशय आहे. या कामगिरीचे नेतृत्व जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेनं केलाय. घरफोडीचे एकूण 4 गुन्हे उघडीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखाला यश. 23 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. नंदुरबार जिल्हा पोलीस वसाहतीतील अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे, चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली होती. ही घटना तसेच इतर 3 गुन्हे उघडीस आणण्यात जिल्हा पोलीस दलाला यश आले आहे. या घटनेत आंतरराज्य टोळीतील 5 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 23 लाखांहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेला आरोपी मध्य प्रदेशमध्ये असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेश येथे जाऊन 5 संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचा इतर साथीदारांसह सदरचा गुन्हा केली असल्याची माहिती दिली. सदरच्या आरोपींनी नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहर, शहादा, तळोदा येथे चोरी केल्याचं सांगितले. आरोपींकडून एकूण
23,34,310 रुपये किमतीचा सोन्याच्या दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. आरोपींनी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश राज्यात सुद्धा घरफोडी केल्याची शक्यता असल्याचं वर्तवण्यात येत आहे. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 29 डिसेंबर 2024 ते 30 डिसेंबर 2024 रोजी पोलीस हेडक्वार्टर लाईन्समध्ये एक घरफोडी घडली होती. त्यामध्ये आपण नंदुरबार शहर पोलीस स्टेशन अंतर्गत क्राईम नंबर 764/2024 असा रजिस्टर केला होता आणि त्याचे समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी व अंमलदार यांनी केला होता. त्यामध्ये एक आंतरराज्य गँग निष्पन्न करण्यात आली आणि त्यामध्ये पहिले 2 आरोपी, नंतर 3 आरोपी असे एकूण 5 आरोपी निष्पन्न करून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला. त्या सर्व आरोपींच्या वेगवेगळे इंट्रोगेशन आणि इन्क्वायरीमध्ये आणि तपासामध्ये एकूण 23,34,310 रुपयांचा किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये विशेष बाब अशी आहे की या 5ही आरोपीकडून जी काही गँग ऑपरेट करत होती त्यामध्ये काही मध्य प्रदेश आणि काही गुजरातचे आहे. तर आंतरराज्य गँग आहे आणि यांचे जे काही यामध्ये काही असे आरोपी आहेत ज्यांचे शोध बाकी राज्याचे पोलीस चालू तपासामध्ये करत आहे. त्या व्यतिरिक्त याच्या गँगच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये एकूण 4 गुन्हे करण्यात आले होते. ते निष्पन्न या तपासामध्ये झाले आणि विशेष बाब ही आहे की या 4ही गुन्ह्यामध्ये जे काही दागिने चोरी करण्यात आले होते ते 100% रिकवर करण्यात स्थानिक गुन्हे शाखाचे जे अधिकारी आहेत आणि अंमलदार आहे त्यांना यश मिळालं. त्यांचे जे काही परिश्रम आहेत त्याला एक यश मिळालं. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखाचे प्रभारी अधिकारी श्री हेमंत पाटील आणि त्यांचे दुय्यम अधिकारी श्री मुकेश पवार, त्याचबरोबर पोलीस हवालदार श्री मुकेश तावडे, राकेश मोरे, विशाल नागरे, बापू बागुल, पोलीस नायक मोहन दमदरे, पोलीस सिपाई अभय राजपूत आणि विजय धिवरे अशी या टीमची कंपोजिशन आहे. या सर्व अंमलदारांना खूप अभिनंदन आहे आणि अशाच पद्धतीने पुढेही त्यांचं काम राहील अशी अपेक्षा आहे. या बातमी आर्थिक राजधानी असलेल्या नवी मुंबईमधून आहे. भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईत सांस्कृतिक कला आणि क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलंय. बेलापूर महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि आयुक्त उपस्थित होते. 10 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात महिला देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या आहेत. आगरी कोळी खाद्य संस्कृतीचा अनुभव घेता येणार असून या महोत्सवामुळे सर्वांना नवीन गोष्टी शिकायला मिळतात असं मंदा म्हात्रे यांनी म्हटलंय. आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईत सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवाचे केले आयोजन. नवी मुंबईत सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सवाचं आज भाजप मंदा म्हात्रे यांच्याकडून भाजप आमदार मंदा म्हात्रेकडून आयोजन. बेलापूर महोत्सवाचे आयोजन उद्घाटन प्रसंगी सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन आयुक्त उपस्थित. या महोत्सवाला मोठ्या संख्येने महिला देखील आलेल्या आहेत. कला क्रीडासाठी मी महोत्सव भरवते 10 दिवस या कला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आगरी कोळी खाद्य संस्कृतीप्रमाणे खाद्य मिळतात
सर्वांना या महोत्सवातून खूप गोष्टी शिकायला मिळतात व विविध खाद्यांचा अनुभव घ्यायला मिळतो, अशा भावना यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केल्या। एकदम जवळ नका ताई, क्या कहना चाहेगी? इतने सालों से जो है गोवर्धनी क्रीड़ा मंडल की तरफ से सांस्कृतिक प्रोग्राम है, किस तरह का लोगों में उत्साह है? देखिए, गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था गए 28 साल से यहाँ पर कला क्रीड़ा महोत्सव सांस्कृतिक यहाँ के लोगों के लिए लेती है। उसमें से हम कलाकार को मोटिवेट करते हैं। अनेक बच्चे हमारे जो पेंटिंग ड्राइंग करते हैं, जिनको मेहंदी आती है, जिनको डांस आता है, जो गाना गाता है, जो अलग अलग प्रकार के यहाँ कार्यक्रम महिलाओं के लिए, बच्चों के लिए होते हैं। और यहाँ सीनियर सिटीजन भी गाने में कंपटीशन में भाग लेते हैं। राजा रानी प्रोग्राम होता है, तो हर इंसान को यहाँ पार्टिसिपेट करने को मिलता है, चाहे वो बूढ़ा हो चाहे बच्चा हो, और हर एक को प्राइज रहते हैं। इसलिए यहाँ पर लोगों को कोई यहाँ पर नाट्य क्षेत्र का कोई विष्णुदास भावे जैसा नहीं है, या कोई पिक्चर टॉकीज नहीं। तो ये 10 दिन का महोत्सव उनके लिए बहुत बड़ी परवनी होती है, और वो यहाँ के लोग आके उसमें आनंद लेते हैं। बातमी कोल्हापूरमधून आहे। अखिल भारतीय मराठा महासंघ आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीनं 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिन पाळला गेला। या दिवशी संयुक्त महाराष्ट्रासाठी हुतात्मा पत्करलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। सीमा लढ्यात हुतात्म्य पत्करलेल्यांना अभिवादन करण्यासाठी कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौक परिसरात देखील समारंभ आयोजित करण्यात आला। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अखिल भारतीय मराठा महासंघ आणि सर्व पक्षीय नेत्यांच्या वतीने पाळला हुतात्मा दिन। संयुक्त महाराष्ट्रासाठी हुतात्मे पत्कारलेल्यांच्या स्मरणार्थ 17 जानेवारीला पाळला जातो हुतात्मा दिन। सीमा लढ्यात हुतात्मा पत्कारलेल्यांना या दिनाच्या निमित्ताने केले जाते अभिवादन। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह समाज बांधवांची होती उपस्थिती। 1956 ला जे संयुक्त महाराष्ट्राचं रणसिंग फुकलं, त्यातला पहिला जो हुतात्मा झाला तो बेळगाव मध्ये झाला। त्यानंतर त्या दिवशी निपाणीलाही झाला, आणि त्यानंतर कोल्हापूरला सुद्धा एक हुतात्मा झालेला होता। याचं स्मरण व्हावं म्हणून संपूर्ण सीमावासीय, संपूर्ण सीमा भागामध्ये हुतात्मा दिन आयोजित केला जातो। गेले अनेक वर्ष अखिल भारतीय मराठा महासंघ कोल्हापुरातील विविध समाज आणि पक्षाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही हुतात्मा दिन बिंदू चौकात आयोजित करतो। या वर्षी बेळगाववरून महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष मनोहर कनेकर, त्याचबरोबर माजी महापौर मालोजी आष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। त्याचबरोबर कोल्हापूर शहरातील सर्व समाजाचे घटक यामध्ये सहभागी होते, आणि यावेळी असं ठरवलं गेलं, जो लढा महाराष्ट्राच्या भूमीत सीमावासियांच्या पाठीमागे होणार आहे त्यामध्ये कोल्हापूरकर आग्रही
बातमी कल्याण येथून आहे. पै फ्रेंड्स लायब्ररी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानं डोंबिवलीत पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. याचं उद्घाटन मराठी भाषा संवर्धन मंत्री उदय सामंत आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी मंत्री सामंत यांनी मराठी भाषा आणि संस्कृती जपण्याच्या प्रयत्नांबद्दल लायब्ररी संस्थेचे विशेष कौतुक केले. मंत्री पुण्यातील विश्व मराठी साहित्य संमेलनात पुस्तक आदान प्रदान कार्यक्रम करा. मराठी भाषा संवर्धन मंत्री उदय सामंत यांची विनंती. पै फ्रेंड्स लायब्ररी आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीत पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन मंत्री उदय सामंत आणि आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठी भाषा संवर्धन मंत्री उदय सामंत यांनी मराठी भाषा संस्कृती जपण्याचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून करणाऱ्या पै फ्रेंड्स लायब्ररीचे विशेष कौतुक केले. डोंबिवलीकर जे काही करतात ते नाविन्यपूर्ण करतात. ज्याच्या ठिकाणी मराठी विश्व संमेलन होतात त्या ठिकाणी शासनाला या संस्थेने सहकार्य केलं तर पुस्तक आदान प्रदानचा जो कार्यक्रम आहे तो महाराष्ट्रभर जाऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये या संस्कृतीला फार मोठी ताकद मिळू शकते असे सांगितले. पुढे बोलताना मंत्री सामंत यांनी याची मुहूर्तमेढ विश्व मराठी संमेलनात पुण्यात रोवली तर या सगळ्या संस्कृतीचा फायदा महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना, मराठी विद्यार्थ्यांना, मराठी जनतेला होईल असे सांगितले. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही मागणी मान्य केल्याने मराठी भाषेच्या उद्धारासाठी, मराठी भाषा साता समुद्रापार पोहोचविण्यासाठी आवश्यक निधी मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारकडून उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक उपक्रम मराठी भाषेच्या विस्तारासाठी राबवले जाणार आहेत. यामुळे मराठी भाषेला जागतिक स्तरावर प्रथम स्थान मिळवून देण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा संवर्धन मंत्री उदय सामंत यांनी दिले. मराठी शाळांच्या घटत असलेल्या संख्येबद्दल बोलताना मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की मराठी शाळा या खाजगी शाळांच्या बरोबरीच्या बनल्या पाहिजेत तरच विद्यार्थी मराठी शाळांकडे येतील. अशी अनेक उदाहरणं आहेत. ज्या ठिकाणी इंग्लिश माध्यमाच्या शाळा सोडून मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी रांगा लागतात त्या शाळांचा आदर्श घेऊन महाराष्ट्र तर शाळा निर्माण केलं तर निश्चितच मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये वाढ होईल असे सामंत यांनी सांगितले. ह्या पूर्ण महाराष्ट्रात याचं प्रसिद्धी आहे. आपण इथे आज उद्घाटनला आलात, काय सांगतो? समोर बघून बोला. मी आजपर्यंत ऐकून होतो की डोंबिवलीकर जे काही करतात ते नाविन्यपूर्ण करतात. गेली 8 वर्ष महाराष्ट्राची संस्कृती आणि विशेषतः मराठी भाषा जपण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून होतं आहे. मी खरोखरच मराठी भाषेचा मंत्री म्हणून त्यांचं मनापासून कौतुक करतो. आणि मी देखील खात्याचा मंत्री झाल्यानंतर गेल्या 10-15 वर्षाचा स्वतःहून आढावा घेतला. त्याच्यामध्ये असा कार्यक्रम कुठं होतो आहे हे मला बघायला मिळालं नाही आणि म्हणून मला या सगळ्या संयोजकांना खरं तर मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. त्यांच्याशी चर्चा करून मग मी नंतर आपल्याशी बोलणार होतो, परंतु माझा प्रस्ताव या संस्थेला एक शासन म्हणून असा आहे की ज्या ज्या ठिकाणी मराठी विश्वसंमेलन होतात त्या ठिकाणी शासनाला या सगळ्या मंडळींनी जर सहकार्य केलं तर हा अदलाबदलाचा जो कार्यक्रम आहे पुस्तकाचा हा महाराष्ट्रभर जाऊ शकतो. महाराष्ट्रभर या संस्कृतीला फार मोठी ताकद मिळू शकते आणि म्हणून संस्थेला मी विनंती करणार आहे की त्याची मुहूर्तमेढ या विश्व मराठी संमेलनापासून जर पुण्यामध्ये त्यांनी रोवली तर या सगळ्या संस्कृतीचा फायदा हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला होईल, मराठी विद्यार्थ्यांना होईल, महाराष्ट्रातल्या जनतेला होईल. आणि म्हणून ज्या ठिकाणी हे तर 9वं वर्ष आहे, 8वं 9वं वर्ष आहे, परंतु माझी त्यांना विनंती आहे की विश्व मराठी संमेलनामध्ये त्यांनी हा जर कार्यक्रम केला तर त्याच्यावर खर्चाचा बोजा काय त्यांच्यावर येणार नाही. मराठी भाषा म्हणून आम्ही सगळे करू, परंतु एखादी संस्था किती ताकदीचा कार्यक्रम मराठीसाठी करतं हे नुसत्या महाराष्ट्राला नाही तर देशाला आणि जगाला कळेल. बातमी नंदुरबार येथून आहे. नर्मदा काठावरील गावांना सेवा देण्यासाठी नवीन बोट ॲम्ब्युलन्स जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आली आहे. या बोटीचं लोकार्पण जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित उपस्थित होत्या.
नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम गावांना सेवा पुरवण्यासाठी या बोटीची आवश्यकता होती. डॉक्टर हिना गावित आणि डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या प्रयत्नांमुळे सुमारे 1.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आणि त्यातून ही स्पीड बोट नर्मदा काठावरील गावांच्या सेवेत दाखल झाली आहे. नर्मदा काठावरील गावांच्या सेवेत नवीन बोट अँब्युलन्स दाखल. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते झाले लोकार्पण. नर्मदा काठावरील गावांना सेवा देण्यासाठी नवीन बोट अँब्युलन्स जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली असून या बोटीचे लोकार्पण जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित उपस्थित होते. नर्मदा काठावरच्या नंदुरबार जिल्ह्यातील धडगावच्या अतिदुर्गम भागातील अनेक गावांमधील दळणवळण पाण्यात चालणाऱ्या बोटींवर अवलंबून असते. त्या भागातील गावांना पुरेशी सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून खासदारपदी असताना डॉक्टर हिना गावित यांनी केंद्र स्तरावर तर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष म्हणून डॉक्टर सुप्रिया गावित यांनी संबंधित विभागांना पत्रव्यवहार केला होता. आज आपण बोट ॲम्ब्युलन्सचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे. नर्मदा काठेवरती जे 33 गावं आहे त्या 33 गावांना या बोट ॲम्ब्युलन्सचा लाभ होणार आहे आणि ही बोट ॲम्ब्युलन्स आहे ही संपूर्ण इक्विप्ड बोट ॲम्ब्युलन्स आपण या ठिकाणी दिलेली आहे आणि आपण CSRकडे मागणी केली होती. त्या CSRमधून हिनाताईच्या माध्यमातून आपण मागणी केली होती आणि जिल्हा परिषदच्या पाठपुराव्याने आपल्याला ही ॲम्ब्युलन्स भेटलेली आहे. साधारण 1.5 कोटी याची ही ॲम्ब्युलन्स फुल इक्विप्ड ॲम्ब्युलन्स आपल्याला या ठिकाणी भेटलेली आहे. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या वतीनं राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर आणि रायगड जिल्ह्यातील रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्यासह नवनिर्वाचित रायगड जिल्ह्यातील आमदार आणि राज्यसभेचे खासदार यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार सोहळा संपन्न. रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या वतीनं राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर आणि रायगड जिल्ह्यातील रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्यासह नवनिर्वाचित रायगड जिल्ह्यातील आमदार आणि राज्यसभेचे खासदार यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर राज्यभरात आरोग्य यंत्रणेला गतिमान करणार तसेच योग्य पद्धतीचे नियोजन करणार असल्याचे सांगितले. तसेच जाणीवपूर्वक राष्ट्रवादीने मतदारसंघात उमेदवार दिल्याने जाहीररित्या नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आम्ही फक्त भाजप आणि शिवसेना यांचाच सत्कार ठेवला असल्याचे कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले. बघा, संपूर्ण महाराष्ट्रातून रायगड जिल्ह्यातून महायुतीच्या माध्यमातून आपण निवडणुकीला सामोरं गेलात, परंतु आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या मतदारसंघामध्ये अलायन्स असताना सुद्धा जाणीवपूर्वक राष्ट्रवादीने या ठिकाणी उमेदवार दिलेला होता. त्यामुळे मी माझी जाहीरपणे नाराजी त्या ठिकाणी व्यक्त केलेली होती. त्यामुळे माझे जे काय महायुतीतले सहकारी आहेत, भारतीय जनता पार्टी असतील, या सगळ्यांना एकत्रपणे बोलून माझे शिवसेनेचे आमदार असतील यांचाच आम्ही सत्कार या ठिकाणी ठेवलेला होता. रायगडमध्ये पुरती मर्यादित नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आरोग्य विभागाच्या यंत्रणेला खूप चांगल्या पद्धतीने गतिमान करणं गरजेचं आहे आणि तेच गतिमान करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचं महायुतीचं सरकार आणि आरोग्य विभागाची यंत्रणा अत्यंत चांगल्या पद्धतीने करणार आहे. ग्रामीण भागात डॉक्टर
बातमी नागपुरातून आहे. नागपुरात घनकचरा व्यवस्थापनावर राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली. यामध्ये माहिती आणि संवाद तंत्रज्ञान म्हणजेच ICTच्या सहाय्यानं कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि पर्यावरणपूरक कसा होऊ शकतो यावर चर्चा करण्यात आली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि GIS सारख्या तंत्रज्ञानाचा वापर कचऱ्याच्या संकलन आणि पुनर्चक्रण प्रक्रियेतील सुधारणांसाठी केला जातोय. भारताला स्वच्छ आणि शाश्वत विकासाच्या दिशेनं नेण्याचं उद्दिष्ट ठेवून या परिषदेत तंत्रज्ञान आणि नागरी सहभागावर भर देण्यात आला. राष्ट्रीय ICT आणि कचरा व्यवस्थापनावरील राष्ट्रीय परिषद, भारतातील घनकचरा व्यवस्थापनात क्रांती. भारताला स्वच्छ आणि सुरक्षित बनवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापनात माहिती आणि संवाद तंत्रज्ञानाच्या ICT भूमिकेवर चर्चा करण्यासाठी एक राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था NIT आणि राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था NEERI यांच्या सहकार्याने आयोजित या परिषदेचे उद्दिष्ट घनकचरा व्यवस्थापन अधिक कुशल, पारदर्शक आणि पर्यावरणपूरक बनवणे होते. परिषदेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI, मशीन लर्निंग ML आणि जिओ इन्फॉर्मेटिक्स सिस्टीम GIS यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरावर चर्चा करण्यात आली. या तंत्रज्ञानाद्वारे कचऱ्याच्या संकलन, विल्हेवाट आणि पुनर्चक्रण प्रक्रियांना सुलभ आणि कार्यक्षम बनवण्यावर भर देण्यात आला. महाराष्ट्रातील यशस्वी मॉडेलवर चर्चा करताना असे सांगण्यात आले की ICT आधारित रिअल टाइम डेटा संकलन आणि निगराणी प्रणालीने राज्यात घनकचरा व्यवस्थापनाला अधिक प्रभावी बनवले आहे. या प्रणालीचा देशभर प्रसार करून भारताला स्वच्छ आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने पुढे नेण्याची मोठी क्षमता आहे. परिषदेत तज्ज्ञांनी घनकचरा व्यवस्थापनात तंत्रज्ञान, नागरी सहभाग तसेच शासकीय धोरणांमध्ये सुधारणा करण्याची गरज मांडली. रिअल टाइम निगराणी प्रणाली आणि डिजिटल डॅशबोर्डच्या सहाय्याने घनकचरा व्यवस्थापन अधिक जबाबदार आणि पारदर्शक बनवण्यावर भर देण्यात आला. ही परिषद भारताच्या कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा ठरली. तांत्रिक नवकल्पना, नागरिकांची जागरूकता आणि धोरणात्मक सुधारणा यांच्या सहाय्याने भारताला स्वच्छ, शाश्वत आणि पर्यावरणपूरक भविष्याच्या दिशेने नेण्याचा या परिषदेचा उद्देश होता. ICT इसमें क्या कर सकती है, जो आप कॉन्फ्यू हुआ है, क्या चर्चा हुई है और क्या सोल्यूशन कुछ निकल के सामने आया? तो जैसा कि आप टॉपिक देख ही रहे हैं ICT एंड वेस्ट मैनेजमेंट, तो उसके ऊपर चर्चा हमने फर्स्ट हाफ में ये की थी कि वेस्ट जनरेशन से लेके घरों में वेस्ट कलेक्शन से लेके ऑल द वे टू ट्रीटमेंट एंड डिस्पोजल. सो कलेक्शन, सोर्स सेग्रीगेशन, कलेक्शन, ट्रीटमेंट, कंपोस्टिंग, बायोमिथेनेशन और फाइनली अगर आपको लैंडफिल करना पड़े, ऑल्दो रूल कहता है कि लैंडफिल नहीं करना है, बट हमको पता है कि थोड़ा बहुत लैंडफिल तो आपको करना पड़ता है, तो उसमें किस तरह से ICT हेल्प कर सकती है. जो टूल्स अवेलेबल हैं आज के दिन में मार्केट में, कुछ लातूर में जो काम हो रहा है उसका भी हमने देखा कि किस तरह से लातूर में लोग उसको यूज़ कर रहे हैं. तो वैसे बाकी जगह भी हमने सुना, इंदौर में कैसे काम हो रहा है या मैंगलोर में कैसे काम हो रहा है, क्योंकि हमारे ऑल ओवर इंडिया से लोग आए हुए हैं. तो उसके बेसिस पे हमने एक मतलब ये कह सकते हैं कि एक चिंतन किया उसको और ब्रेन स्टॉर्मिंग किया, जो उसको अंग्रेजी में ब्रेन स्टॉर्मिंग बोलते हैं, और बेस्ड ऑन दैट हम लोग सोच रहे हैं कि इसको बाकी जगह कैसे किया जा सकता है. डिस्ट्रॉय किसको? डिस्ट्रॉय तो आप नहीं कर पाएंगे, सिर्फ उसको आप फॉर्म चेंज कर सकते हैं, है कि नहीं. कोई भी चीज जो पीरियोडिक टेबल पे होता है उसको हम डिस्ट्रॉय नहीं कर सकते, तो उसका खाली एक फॉर्म से दूसरे फॉर्म में चला जाता है. तो उसको कैसे, जैसे रिसाइकलिंग या रिसोर्स रिकवरी, अगर आप वेस्ट को गवर्नमेंट जैसे हमारा रूल्स बोलता है गीला कचरा और सूखा कचरा को अलग अलग रखना है, वो काम अगर हम नहीं करेंगे तो कुछ भी नहीं होता है आगे उसके बाद. तो सूखा कचरा अगर है तो उसको रिसाइकल किया जा सकता है. अगर आप देखें पेपर, अगर आप आज बाजार में जाके पेपर खरीदें और नोटबुक खरीदें तो उसमें लिखा होता है 20% रिसाइकल कंटेंट, 30% रिसाइकल कंटेंट, क्योंकि पेपर जहाँ उसको मिलता है बहुत बार वो पेपर एक्चुअली बाहर देश से भी आता है जो हम यहाँ रिसाइकल करते हैं, क्योंकि हमारा पेपर कलेक्शन सिस्टम में गंदा हो जाता है. तो अगर एटलीस्ट हम सूखा और गीला को अलग अलग रखेंगे तो पेपर, प्लास्टिक, ग्लास, इन सब की रिसाइकलिंग की मार्केट है, ऐसा कि नहीं है. और फूड वेस्ट से भी आप कंपोस्ट बना सकते हो, जैविक खाद जो बोलते हैं हम, या आप उसको बायोमिथेनेशन करके बना सकते हैं.
आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेरमध्ये आयोजित जय हिंद लोक चळवळ क्रिकेट स्पर्धेला भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे उपस्थित राहिले. संगमनेर हे त्यांचंच मूळ गाव असल्यानं त्यांनी येथे आल्यावर आनंद व्यक्त केलाय. रहाणे यांनी क्रिकेट सामना पाहत चाहत्यांसोबत संवाद साधला. या कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात देखील उपस्थित होते. आमदार सत्यजित तांबे आयोजित क्रिकेट स्पर्धेला भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे यांची उपस्थिती. भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे हे त्यांच्या मूळ गावी संगमनेर येथे आले होते. यावेळी आमदार सत्यजित तांबे आयोजित जय हिंद लोक चळवळ क्रिकेट असोसिएशन संगमनेरच्या क्रिकेट मॅचला त्यांनी हजेरी लावली. अजिंक्य रहाणे यांनी क्रिकेट सामना पाहत चाहत्यांशी संवादही साधला आहे. संगमनेर माझी जन्मभूमी आहे, त्यामुळे इथे आल्यावर फार बरं वाटलं अशी प्रतिक्रिया अजिंक्य रहाणे यांनी दिली. यावेळी मंचावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. चला खूप बरं वाटलं संगमनेरमध्ये आल्यानंतर. बऱ्याच वर्षानंतर येण्याची संधी मला मिळाली संगमनेरला. सत्यजित दादांमुळे मला इथे येतात आणि क्रिकेट टुर्नामेंट करता मी आलो इकडे. प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे. तर पहिली गोष्ट तर संगमनेर ही माझी जन्मभूमी आहे आणि इकडे एवढ्या वर्षानंतर आल्यानंतर फारच बरं वाटलं. इकडे जी एनर्जी आहे संगमनेरमध्ये ही फारच वेगळी एनर्जी आहे. इकडे माझं गाव इकडनं जवळच आहे. तर माझ्या आजीला भेटायला मी नेहमी यायचो जेव्हा जेव्हा वेळ मिळायचा. पण क्रिकेटमध्ये बिझी झाल्यानंतर एवढा वेळ नाही मिळत. त्यामुळे आता आज या निमित्ताने एवढ्या चांगल्या कारणामुळे आज मी संगमनेरमध्ये आलोय तर खूपच बरं वाटतं. ग्रामीण भागात देखील अशा पद्धतीने मोठ्या स्पर्धा भरवल्या जात आहेत. ग्रामीण भागातल्या खेळाडूंना देखील प्रोत्साहन मिळते. काय सांगाल आमदार सत्यजित तांबे यांनी ज्या पद्धतीने दरवर्षी आयोजन करतात? सत्यजित दादांचं जेवढं कौतुक करेन तेवढं कमी आहे. कारण एखादी स्पर्धा किंवा एखादी इनिशिएटिव्ह सुरू करणं हे फार सोपं असतं, पण ती सातत्याने चालू ठेवणं हे फार चॅलेंजिंग असतं. काही याच्यात त्यांचं खूप कौतुक करा. जसं मी सांगितलं त्यांचं जेवढं कौतुक मी करेन तेवढं कमीच आहे. याच्यामुळे ह्या टुर्नामेंटमध्ये बऱ्याचशा यंगस्टर्सना चान्स मिळतो. लोकल प्लेयर्स असतील किंवा महाराष्ट्रातले प्लेयर्स येतात, महाराष्ट्राच्या बाहेरनं प्लेयर्स येतात, त्यांना त्यांचं टॅलेंट दाखवण्याची संधी इथे मिळते, एक्सप्रेस करण्याची संधी मिळते. आजकाल आपल्याला माहिती आहे की T20 हा फॉर्मॅट एवढा फेमस झाला आहे. तर इकडनं मला खात्री आहे की अशी टुर्नामेंट ही सुरू राहिली. नक्कीच इकडनं 2-3 प्लेयर्स येतील जे IPL मध्ये येऊन चांगलं करतील आणि इव्हेंच्युअली येऊन भारतासाठी खेळतील. सर्वांचं स्वप्न हेच असलं पाहिजे की मी माझ्या देशासाठी रिप्रेझेंट करावं. तर जसं मी सांगितलं की सत्यजित दादांनी खूप चांगली इनिशिएटिव्ह त्यांनी घेतली आहे आणि ही सुरू ठेवणं हे सर्वात चॅलेंजिंग असतं. ते त्यांनी करून दाखवलं. बातमी नवी मुंबईमधून आहे. नवी मुंबईत सिडकोनं जाहीर केलेल्या घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्यानं नाराजी व्यक्त करण्यात आली होती. यावर सिडकोनं पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलंय की जाहीर केलेली सर्व सामान्यांना असलेली घरे परवडणारी आहेत आणि त्यात अनेक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सिडकोनं घरांच्या किमती कमी होणार नाहीत असं देखील स्पष्ट केलंय. सिडकोची घरे ही सर्वसामान्यांना परवडणारी. सिडकोकडून स्पष्टीकरण. नवी मुंबईमध्ये सिडकोने हजारो घरांची किमती जाहीर केल्या. मात्र या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली गेली. मात्र आता सिडकोने जाहीर केलेली घरे ही सर्वसामान्यांना परवडणारी असून अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याचं सिडकोने पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले आहे. त्यासोबत आता सिडकोच्या घरांच्या किमती सुद्धा कमी होणार नसल्याचं समोर येत आहे. थोडा दूर असते. मी सांगितलं ना की आता मेट्रो स्टेशन आज सुद्धा त्या घरांपासून 10 मिनिटाच्याच लांबीवर आहे आणि पुढे अजून मेट्रो स्टेशन येते. सबअर्बन रेल्वे स्टेशन जो नवडेचा आहे आणि तळोजाचा आहे जिथे आज सुद्धा रेल चालते ते फक्त 5 मिनिटाच्या दुरीवर राहणार आहे. हायवेवर आहे 7,500 घरे, 9,000 घरे जे तुम्ही म्हटलं की परिवहन पूर्ण अशी सुविधाशी आहे आणि त्यांचे जे किंमती आहे जे आपल्याला म्हणणं आहे की EWSला कशा पडणार ते तर नक्कीच परवडणार. आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे, आपली आलोचना, आपली समीक्षा, आपले क्रिटिसिझम सर आंखों पर कुठल्याही शहरामध्ये जर आपल्याला कमी किमतीला घर घ्यायचं असेल आपल्याला शहराचे बाहेर जावं लागतं. हे खरं आहे की खोटं आहे तेवढं सांगा मला. दिल्ली असो, मुंबई असो, चेन्नई असो, बेंगलोर असो,
जर आपल्याला कमी किमतीनं घर घ्यायचं तर आपल्याला शहराच्या बाहेर जावं लागतं. तर याचा आपण असा विचार केला पाहिजे, जे EWS सेक्शन आहे, मी म्हणून ॲम्बिशन नाही एस्पिरेशन म्हटलं होतं,